भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं शेतात काम करत असणाऱ्या महिलांकडे पाणी मागण्याचा बहाणा करून त्यांचे दागिने जबरदस्तीने लुटण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज पोलीस रेकॉर्डवरील दोघा सराईत चोरट्यांना अटक केली। राम केंद्रे आणि मनोज लंगडे अशी या चोरट्यांची नावं असून त्यांच्याकडून सुमारे 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले आणि लक्ष्मी दिनकर पाटील या त्यांच्या शेतामध्ये काम करत होत्या। त्यावेळी दोन तरुणांनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून लक्ष्मीबाई भोसले यांच्या गळ्यातील सोन्याचं मणी मंगळसूत्र आणि लक्ष्मी पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसडा मारून घेऊन पलायन केलं होतं। 7 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटना प्रकरणी लक्ष्मीबाई भोसले यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचं पथक तयार केलं होतं। या महिलांचे दागिने चोरलेले दोन चोरटे पुणे बेंगलोर राज्य महामार्गावरील किणी इथल्या एका पान शॉप जवळ येणार असल्याची माहिती या पथकातील पोलीस अंमलदार राजू कोरे, योगेश गोसावी आणि अमित सर्जे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी आज सापळा रचून दोघा सराईत चोरट्यांना अटक केली। राम ज्ञानोबा केंद्रे आणि मनोज शिवाजी लंगडे अशी या चोरट्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि सोन्याची माळ असा सुमारे 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक केलेला राम केंद्रे हा चोरटा मूळचा परभणी जिल्ह्यातील मौजे खोकलेवाडी इथला असून सध्या तो पुणे जिल्ह्यातील हिंजवडी इथं राहत होता। त्याच्यावर पुणे, रायगड आणि लातूर जिल्ह्यात चोरीचे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। तर त्याचा मूळचा लातूर जिल्ह्यातील तगरखेडा इथला आणि सध्या पुणे जिल्ह्यातील नेऊर फाटा इथला साथीदार मनोज लंगडे याच्यावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या परिसरातील एक गुन्हा दाखल आहे। या दोघा चोरट्यांना पुढील तपासासाठी भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।